एम.एस. स्वामीनाथन यांच्या असं लक्षात आलं की भारतीय शेतीचं दर 3 वर्षाचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या वर्षी शेती ही बेताचीच उत्पादन देते. म्हणजे जेवढा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये खर्च केला तेवढंच त्याला उत्पादन होतं. नफा अजिबात होत नाही. एकही रुपया त्याला त्या शेतीमधून उत्पादन होत नाही. दुसऱ्या वर्षी त्याला जेवढा खर्च केला त्याच्या 50% नफा होतो. त्यावेळी त्या वर्षामध्ये त्या शेतकऱ्याचं कुटुंब त्या शेतीवर जगतं. फक्त जगतं, या जास्त नफा होत नाही. परंतु तिसऱ्या वर्षी अशी परिस्थिती येते की त्यानं जेवढं शेतामध्ये काही खर्च केला, बी बियाणं टाकलं, ते पूर्ण वायाला जातं. शेतीमधून त्याला एकही रुपया उत्पादन होत नाही. उलट केलेला खर्च सुद्धा वाया जातो. अशा प्रकारचे 3 निष्कर्ष एम.एस. स्वामीनाथन यांच्या निदर्शनास आले. म्हणून उत्पादनावर आधारित खर्च, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मजुरी ऍड करायची आणि त्याच्यावर 50% नफा घेऊन जे काही भाव होईल तो शेतमालाला द्या. आणि एवढंच नाही तर हा माल जेव्हा बाजारामध्ये विकेल आणि कधी कधी त्याची जर जास्त किंमत झाली तर त्या जास्त किमतीचा 50% वाटा शेतकऱ्याला द्या. अशा प्रकारच्या खूप चांगल्या शिफारसी एम.एस. स्वामीनाथन यांनी 2 वर्षाच्या संशोधनानंतर म्हणजेच 2006 रोजी सरकारला केल्या होत्या. परंतु त्या शिफारसी आजपर्यंत लागू झाल्या नाहीत.